हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. के रोजा बंग नमाज देई रे बिस्मल की नहीं बात कही रे. हजरत मोहम्मद जेव्हा पहिल्या वेळी गेले तेव्हा तर ते काळापर्यंत सीमित होते. पडद्यामागून आवाज आला होता, नमाज करा. 50 नमाज करण्यास सांगितले होते. मग परत प्रार्थना केली की काही कमी केले, परत ती प्रार्थना केली, परत काही कमी केले. लास्टमध्ये 5 वेळच्या नमाजाचे फायनल झाले होते की 5 वेळा तर नमाज करावाच लागेल तुम्हाला. आणि रोजा म्हणजे व्रत आणि बांगचा आवाज लावा हे भगवान दया करावी. आवाज लावून आवाज ही साधना करणे. तर म्हणतात की हे हजरत मोहम्मदजी जिथून हा आदेश घेऊन आले होते त्यामध्ये सुद्धा त्या काळ भगवानाने सुद्धा यांना बिस्मित करण्याचा आदेश नव्हता दिला. काय सांगितलंय की रोजा बंग नमाज देई रे बिस्मल की नहीं बात कही रे. आणि मग काय सांगतात की एक वेळा हजरत मोहम्मदजींनी, आता पुण्यात्म्यांनो जसं तुम्ही पाहता ना, चुंबकाला एखादा लोखंडाचा तुकडा लावला जाईल थोड्या वेळासाठी, तो पण अस्थायी चुंबक बनून जातो. पण तो स्थायी नाही बनत, थोड्या वेळाने त्याचे गुणधर्म समाप्त होत जातात. असेच हे जितके सुद्धा महापुरुष त्या परमात्म्याला भेटले होते, त्यांना घेऊन गेले होते, सतलोकाहून परत सोडले होते, यांच्यामध्ये सिद्धी आल्या होत्या. आपोआप येत जातात त्या परमात्म्याच्या संपर्कात आल्याने, वरून त्या लोकातून परत येण्याने. एवढं तर आपोआप इतक्या चिकटून जातात ह्या सिद्धी, असंख्य सिद्धी पडून आहेत. तर तिथून जेव्हा हा परत आला, हजरत मोहम्मदमध्ये सिद्धी आली, वचनामध्ये पण सिद्धी आली. तर त्याने एक दिवशी एक गाय मारून टाकली. पहिल्यांदा तर एका बकऱ्याला मारलं वचनाने, तो बकरा मरून गेला. बकरेवाला रडू लागला की मी तर गरीब माणूस होतो, हे काय होऊन बसलं. लोक जमा झाली. मग त्या बकऱ्याला जिवंत करून टाकलं वचनाने. आनंद झाला सगळ्यांना. लाट पसरली की बाबा हजरत मोहम्मद तर खरंच नबी आहेत, खूप सिद्धी आहे त्यांच्यामध्ये. मेलेल्या बकऱ्याला जिवंत करून टाकलं. त्यांच्या खूप दूरपर्यंत गोष्टी पसरल्या आणि त्यांचे अनुयायी होते जागोजागी, ते चर्चा करू लागले. लोकांनी हरकत घेतली कारण की विरोध खूप होता. ते म्हणाले की आम्ही तेव्हाच समजू जेव्हा तू गाय मारून जिवंत करून दाखवशील, आमच्या समोर कर. तेव्हा हजरत मोहम्मदने ती गाय, सगळे एकत्र जमले आसपासचे लोक, वचनाने ती गाय मारून टाकली. ती मरून गेली. आता तिला जिवंत करण्याची वेळ आली, ती जिवंत नाही होऊ शकली. तेव्हा परमात्मा म्हणतात कि तब हम मोहम्मद याद किया रे. तेव्हा हजरत मोहम्मदने माझी आठवण काढली. तब हम मोहम्मद याद किया रे शब्द स्वरूपी हम बेग गया रे. परमात्मा म्हणतात की तिथे शब्द स्वरूपाने पोहोचलो आम्ही एका सेकंदात, पण इतर कोणाला दिसू शकलो नाही. फक्त हजरत मोहम्मदला मी दिसू शकत होतो. मुई गऊ हमने तत्काल जिवाई और तब मोहम्मद के निश्चय आई. त्या मेलेल्या गायीला मी जाऊन तात्काळ जिवंत केलं. तेव्हा मोहम्मदजींना विश्वास वाटला की कबीर खरंच हे तर परमात्म्याचे प्रतिनिधी आहेत. म्हणतात की जब मोहम्मद के निश्चय आई तुम कबीर अल्लाह दरवेशा और मोहम्मद का तब गया अंदेशा. नंतर काय म्हणतात कि नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया
1,80,000 को सौगंध जिन नहीं कर चलाया। अरस कुरस पर अलय तकत है, अरस के कुरस पर, आकाशाच्या अंतिम टोकापर्यंत अरस कुरस पर अलय तकत है, त्या परमात्म्याचं स्थान आहे जिथे कबीर साहेबांचे आपले स्थान आहे। और खालिक बिन नहीं खाली, त्या परमात्म्याच्या दृष्टीत सगळे प्राणी आहेत, त्याच्यापासून कोणीच वाचले नाहीयेत। और वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली। आता काय सांगतात की तुम्ही हजरत मोहम्मदचे नाव घेऊन गाय मारत आहात। ही गाय जी मानता आहात दिवस विशेष करून गाय मारत असता, तर त्यांनी गौ शब्दाने मारली होती आणि शब्दाने जिवंत केली होती। कारण की लोकांनी असा विचार केला होता की जर मोहम्मदने जिवंत करून दिली तर त्याच्यासाठी परत सांगितलं की मारी गौ शब्द के तीरम, वचनाच्या तीराने मारली। और ऐसे होते मोहम्मद पीरम, ते मोहम्मद पीरम असे होते। और शब्द फेर जवाई, अनसा राख्या गोसत नी बाखा, ऐसे पीर मोहम्मद भाई। आता परमात्मा पहा, आपण तर सगळं काम करून टाकलं, मग त्याला शाबासकी देतायत। अरे हजरत मोहम्मद तर असे महापुरुष होते, त्यांनी वचनाने गाय मारली होती आणि वचनाने जिवंत करून दिली। मांस नाही खाल्लं, त्यांनी जीवाचं रक्षण केलं। तुम्ही तर मांस खाताय त्याचा आडोसा घेऊन। तर त्यासाठी म्हणतायत की वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली, ते महापुरुष होते, पवित्र आत्मा होते। तुम्ही त्यांच्या आड हे पाप करता स्वतः आणि नाव त्यांचे घेता। नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया, ते तर आदरणीय महात्मा होते, महापुरुष होते, परमात्म्याचे नबी म्हणवले। और 1,80,000 को सौगंध, त्या शपथ आहे, त्या 1,80,000 मुसलमान बनले होते जे साधेसुधे होते। त्यांनी करवत नाही चालवली, त्यांनी जुलूम नाही केला ज्याची तुम्ही सुरुवात करून ठेवली आहे। आणि म्हणतायत अरस कुरस पर अल्लाह तकत है, खालिक बिन नहीं खाली, और वो पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली। ते तर पवित्र आत्मा होते, परमात्म्याच्या कृपेला पात्र होते। तर अशा प्रकारे परमात्मा हे सांगू इच्छितात की ज्ञानानेच आपण तिथे घेऊन जाऊ। आता जसे हजरत मोहम्मदला घेऊन गेले ते दृढ नव्हते, चांगले आत्मा होते, तसे भेटले भगवानाला स्वभाववश, पण तिथे नाही राहिले। आणि आता बघा ही कहाणी कशी बिघडली यानंतर इथे। तर अशा प्रकारे ह्या ज्ञानानेच आपण सतलोकात जाऊ, कारण की आपल्याला हा दृढ विश्वास असेल की हे जे ज्ञान दिले जात आहे ओनली या दासाचे नाही आणि केवळ एक बनावट इतिहासाचे नाही, हे स्वतः गॉड गिव्हन परमात्म्याने येऊन सांगितले आणि आपले साक्षीदार बनवले, सतलोकात घेऊन जाणं आणि परत सोडलं त्यांना। आणि त्यांनी हेच सांगितलं, काय सांगितलं? मन तू चल रे सुख के सागर, जहां शब्द सिंधु रत्नागर। आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा सचखंडामध्ये घेऊन गेले होते आणि मग त्यांना परत सोडलं होतं, आपला साक्षीदार बनवलं होतं, त्यांना समजावलं होतं, बेटा या काळाच्या जाळ्यात फसलेले आहेत तुमचे सगळे भाऊ बहिणी आणि त्यांना समजवायचं आहे। हे ज्ञान मी तुला दिलं आहे, याला प्रमाणित करून जा। आता गरीबदास साहेबजींची वाणी आता 150-200 वर्ष आधी लिहिली गेली, 250 वर्ष आधी, आणि दास त्याच गरीबदासजींच्या पंथानेच हा पुढे आला आहे आणि दास खूप परिचित आहे। परमात्म्याने अशी सक्त ताकीद दिली होती गरीबदासजींना आणि गरीबदासजींनी असं कडकपणे काम करून घेतलं की ह्या वाणीमध्ये जर कोणी फेरबदल केला तर त्याची ती खैर नाही राहणार। हा दास बघत होता की गरीबदासजी संत महात्मा होते, ग्रंथसाहेबमध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा लिहिल्या होत्या की त्यांना वाटत होते की यावर कोणी संशोधन करावं। तर एकाने प्रयत्न केला होता, त्याला लकवा मारला गेला, संताला आजीवन दुःखी झाला। सगळ्यांनी मानलं की हे ज्याच्यामध्ये लिहिलं आहे परमात्म्याचा आदेश आहे की गरीबदासजी नाराज होतील, याला चेंज नका करू, नाहीतर हे पण बिघडवून टाकतील स्वरूप या वाणीचं। आणि इतकं हे प्रकाशात आलं नाही, एवढं पॉप्युलर नाही झालं। दास पण 37 वर्षांचा झाला होता जोपर्यंत मला गरीबदासांच्या नावाचा पत्ता पण नव्हता। जेव्हा 37 वर्षांच्या वयात नाम प्राप्त झालं सन 1988 मध्ये, तेव्हा गरीबदास नाव ऐकलं होतं
आणि मग तिथे जाऊ लागलो जेव्हा वाणी ऐकली होती किंवा वाचणं झालं नाही. अशा प्रकारची अमरवाणी आम्ही ना कधी बघितली. आम्ही तर हनुमान चाळीसा वाचत होतो. ही सगळी वेगळ्या प्रकारची वाणी. आणि जेव्हा त्यात हे सांगू लागले की ज्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत, परमात्मा जसा आपल्या लेकरांना धमकी देत असतो सगळ्या पंथ आणि ग्रंथवाल्यांना, इतरांनाही, अशी वाणी पण लिहिली आहे. तर मग कोणीतरी सांगितलं की अशी अशी वाणी सुधारली पाहिजे. तेव्हा दुसरा महात्मा म्हणत होता की ह्याच्यात छेडछाड नका करू. एकाने असं केलं होतं तर असं खूप दुःखी झाले होते ते. परमात्म्याने जी वाणी लिहून ठेवली आहे त्यात परिवर्तन नाही व्हायला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनामुळे हा बिघाड नाही होऊ शकला. हे ॲज इट इज मिळालं आपल्याला. परमात्म्याने हे दुसऱ्यांदा अशासाठी दिलं होतं की कबीर सागरमध्ये ह्यांच्या काळांच्या दूतांनी गडबड करून ठेवली होती. त्या स्थितीला पूर्ण करण्यासाठी गरीबदासजींच्या माध्यमातून आपल्या वाणीचा, त्या यथार्थ ज्ञानाचे पुन्हा प्रकाशन करून दिले. आता काय म्हणतात? आपल्याला हा विश्वास झाला पाहिजे की सतलोक काय वस्तू आहे. तर तिथली रुची इतकी दृढ बनून जाईल आपली, आपण स्वप्नात सुद्धा आपण इथल्या कुठल्या गोष्टीचा विचार करू शकत नाही. ह्या ज्ञानाने होईल. जसा आपण हा नकली पंथ सांगत राहिले, सतलोकाचे गुण गात राहिले, सचखंड सतलोक म्हणत राहिले, सत्पुरुष पण लक्षात होता यांच्या, पण यांना हे नव्हतं माहिती की सतनाम काय आहे, सत्पुरुष कोण आहे, सतनाम काय आहे, सतलोक काय आहे, सारशब्द काय आहे. तेच सत्पुरुष, तेच सतनाम, तेच सारशब्द, तेच सारनाम, तेच सतनाम, तेच सारशब्द. हे असं काम यांचं. आणि सतलोकामध्ये काहीच नाही झालं, तिथे तर प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे. आत्मा यात जाऊन असा मिळून जातो जसा थेंब समुद्रामध्ये. हे तर यांचे ज्ञान. आणि मग समाधान, पाचही नामे काळाची जप करा, हे यांचं समाधान. आणि जा सतलोकामध्ये. फुटले कर्म तुझे. तिकीट तर काढलं लोकल बसचं आणि जायचं होतं 7 समुद्रापार. विमानाचं तिकीट हवं होतं, ते त्यांच्याजवळ नाही. आणि ही गोष्ट करतात की आम्ही जाणार दुसऱ्या देशांमध्ये. म्हणजे दुसऱ्या देशातून स्वदेशी यायचं असेल, तिकीट तर घेऊन ठेवलं लोकल बसचं. आणि सांगतात त्या विमानाला की सतलोक हिंदुस्थानात येऊ. तर त्या विमानाचं तिकीट तर वेगळंच असतं, त्या लोकल बसच्या तिकिटापेक्षा वेगळं असतं. तर हे सतनाम जे आहे ते इथून सतलोक जाण्याचं तिकीट आहे. आणि सारनाम मग ह्यामध्ये लांबचा रस्ता होईल तर गोष्ट जमलीच. मग तिथेच पोचू सतलोकामध्ये. तर तिथे अशी सृष्टी आहे जी इथे तर काळाने डुप्लिकेट बनवून ठेवली आहे. सारं मटेरियल नकली, 5 तत्व 3 गुणांनी. हे नाशवंत आहे इथे सगळे काही. भगवान यांचे देवता, कृत्रिम सगळे नाशवंत आहेत. आणि तिथे सतलोकामध्ये आता परमात्म्याने आता ज्ञान ऐकूया. जसे की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 श्लोक 29 सांगितलंय की तद्ब्रह्माला जाणून आणि सारे अध्यात्म ज्ञानाशी परिचित, सगळ्या कर्मांशी परिचित प्राणी केवळ जरा आणि मरणापासून, जरा म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण, मरण म्हणजे मृत्यूपासून सुटकेचा प्रयत्न करत असतात. ते त्या तद्ब्रह्माला जाणत असतात. तद्ब्रह्माच्या विषयी अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारले की किम तद्ब्रह्म. ते तद्ब्रह्म कोण आहे? तो भगवान कोण आहे ज्याला जाणल्यानंतर प्राणी केवळ जरा आणि मरणापासून सुटकेचा, म्हातारपण आणि मृत्यूपासून सुटकेचाही प्रयत्न करत असतो. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीताजीमध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो ते परमअक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदातापेक्षा वेगळा आहे. आणि तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. गीताजींच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 सांगितलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वर. तो अविनाशी परमात्मा आहे. आणि बाकी हे सर्व नाशवंत आहेत. गीता ज्ञानदाता स्वयं म्हणतो की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले. गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 आणि 9, गीतेच्या अध्याय नंबर 2 श्लोक 12, गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 हे स्पष्ट केलं आहे गीता ज्ञानदात्याने
की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. तर गीता ज्ञानदाता नाशवंत आणि गीता अध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 2 पुरुष सांगितले, दोन्ही नाशवंत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. कारण की त्यात स्पष्ट केलं आहे की हे आणि यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत सगळे स्थूल हे नाशवंत आहेत, जीवात्मा तर कोणाचा मरतच नाही. म्हणून 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुषत्वन्य परमात्मा इति उदाहर्थः. ज्याला परमात्मा म्हणू शकतात तो आहे परमात्मा, श्रेष्ठ आत्मा. श्रेष्ठ आत्मा तो असतो जो कधी दुःख देत नाही आणि सुख देत असतो. आणि जिथे गेले पाय कापले, मारले आणि छानपैकी मिष्टान्न भोजन दिलं काजू किसमिसचं, तर तो श्रेष्ठ आत्मा थोडाच झाला. हे सगळे सुद्धा खाऊ घालेल आणि दुःख पण देणार नाही, ना मृत्यू होतो. तो आहे श्रेष्ठ आत्मा, तो परमात्मा आहे, तो आपला प्रभू आहे, परमेश्वर आहे. आणि य लोकत्रयम आविष्य, आविष्य विभरती, आविष्य म्हणजे प्रवेश करून. आवेश्वर आहे तो अविनाशी परमात्मा आहे. तर इथे काय सांगितलं आहे, आणि तो सतलोकात राहतो. गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान, कधी नाश न होणारे स्थान, आणि तिथे जाऊन परमशांती मिळेल. आता काय सांगितलंय, जसं या महापुरुषांनी पण हेच सांगितलंय की सचखंडामध्ये हे सुख आहे, सचखंडामध्ये असं सुख आहे, सतलोकात अशा सुविधा आहेत, तिथे जाऊ. बिलकुल अशी सृष्टी असेल, परंतु मृत्यू कधीच होणार नाही. तर पुण्यात्म्यांनो, जर आपल्या इथे मृत्यू नाही झाला तर उन्हाळा हिवाळा पाहिला आम्ही इतके धीट झालो, आपण काय हरकत नाही. हे तर सहन करण्याची आपल्याला सवय झाली आहे. आणि म्हातारपण नसेल तर आपण कुठेच जाणार नाही, काय परवा तिथली. आणि मृत्यू झालाच तर सांगा, हा मृत्यू तर सगळ्यात वाईट काम. सगळं जीवन ही व्यवस्था करण्यात आपण घालवत असतो. वृद्ध म्हातारपण ही जी लास्ट स्टेज असते, तोपर्यंत सगळं शरीर कंडम होऊन जातं, उठता येत नाही की बसता येत नाही, ना डोळे काम करतात ना हालचाल होते. पहिलं तर इथं त्याला खूप त्रास होतो आणि पुढे यमाचे दूध ठोकतील. तर परमात्मा म्हणतात की जे खरी भक्ती नाही करत, म्हणतात जीवित जग में जुती पड़े फिर जब दौड़े छाती. परमात्म्याने खूप सखोल ज्ञान समजावलं पुण्यात्म्यांनो. खूप दिवसांनी समजेल तुम्हाला, कारण की तुम्ही पहिल्या इयत्तेतील बालक आहात. कोणी दुसऱ्या इयत्तेचा, कोणी 1 वर्षाचा, कोणी 2 वर्षांचा, कोणी 6 महिन्यांपासून, कोणी 1 महिन्यांपासून. करत राहा हेच, कारण हा कोर्स आहे कम्प्लीट. आणि हे अंतिम श्वासापर्यंत अभ्यास करावा लागेल तुम्हाला, जेव्हापर्यंत तुम्ही पृथ्वीवर आहात. असं समजा की हा आपला प्रवेश आहे ह्या विद्यालयात, ह्या कॉलेजमध्ये. आणि जेव्हा तुमचा हा अभ्यास पूर्ण होईल, जेव्हा इथून निघून जाल, इथे नाही राहणार, सतलोकात जाल सरळ, तिथे सुविधा मिळतील साऱ्या या अभ्यासामुळे. जसं मुलगा कॉलेज शाळेत शिक्षण घेतो, तर त्या अभ्यासाचं फळ त्याला त्या कॉलेजमध्ये नाही मिळत. तिथे जाऊन जर कोणी बडबड करत असेल तर तो आपलं जीवन नष्ट करतोय. तिथे सुविधा घेत राहिलाय, पिक्चर बघतोय, चांगलं खाणं खातोय, दारू बिरू शराब पितोय आणि अभ्यास नाही. तर इथे जे अन्य कार्य आपण करत आहोत ते ह्या कॉलेजच्या नियमांच्या विपरीत आहे. हे नाही करायचं आपल्याला. इथून तर आपण आपला अभ्यास करून, मेहनत करून, भक्ती करून, आणि ही सुविधा आपल्याला सतलोकात मिळेल. जो मुलगा शाळेत कॉलेजमध्ये जातो त्याच्या सुविधा त्याला बाहेर फील्डमध्ये मिळते, तिथे नाही मिळत. परमात्म्याने हा दास पाठवून दिला आपल्यासाठी इथे टीचर बनवून. आणि तुम्ही स्टुडंट विद्यार्थी आहात. आणि हे आधुनिक इन्स्ट्रुमेंट हे गॉड गिव्हन आहे असं नका समजू. मनुष्याचा शोध आहे हा मनुष्य इथे होता. 4 युग झाली, मागचा इतिहास बघून घ्या. एक रेडा आहे, बग्गी एवढं स्थान असायचं. आता त्याच्यात 6 खेचरं जोडली गेली, घोडे. आता त्यातूनच फिरतायत हे मानव. कुठे काय होतं, यांच्याकडे पूर्वी मातीच्या हे कटोऱ्यात रोटी खात असत, कटोऱ्यामध्ये. तर हे देवाने दिलं आहे की एक टीचर घरी बसून शिकवतो, ऐकतील, अभ्यास करतील मुलं आपल्या देवाची सगळी लेक्चर. हा दास लेक्चर देईल, भगवानाने दिलं ज्ञान घरी बसून ऐकतील आणि शिकतील आणि गदगद होऊन जातील घरी बसून. ना हे इन्स्ट्रुमेंट मनुष्य बनवत, ही चूक आहे त्यांची. स्वप्नात सुद्धा विचार नका करू. म्हणून दात्याने दया केली. हे आत्ताच बनलं हे टीव्ही बीव्ही, हे आधी नव्हते. 5500 वर्ष झाली कलियुगात येऊन, आता ही मधली पिढी आली. म्हणून देवाने तुम्हाला शिक्षित पण केलं आणि या सुविधा, इन्स्ट्रुमेंट दिले, प्रोजेक्टर दिला. इतक्या दूर बसून सहजपणे प्रमाण बघू शकतात.
निसंशय होता एका मिनिटामध्ये ज्ञान समजायला लागतं. आता तो सतलोक किती सुखदायक आहे. मन तू चल रे सुखे सागर. सुखसागर कशाला म्हणतात? जिथे दुःख नावाची चीज नसते, केवळ सुख ही सुख असतं. जसं समुद्रात समुद्री नाव 200 किलोमीटर चालली जाते, इकडे तिकडे बघतो तर कोणती दुसरी वस्तू पाण्याशिवाय दिसत नाही. जिथे पाहू तिथे पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारे सतलोकामध्ये म्हणाले परमात्मा. आणि बरोबर त्या सत्पुरुषांनी पण ज्यांना घेऊन गेले होते, साक्षीदार बनवले, प्रत्यक्ष द्रष्टा बनवले, त्यांनी सांगितलं की तो सुखसागर आहे. तिथे कुठली दुःख नावाची वस्तू नाही, कुठे सुद्धा. शंखों लहर मेहर की उपजे और कहर नहीं जा कोई. दास गरीब अचल अविनाशी और सुख का सागर सोई. आता काय सांगतायत गरीबदास साहेबजी, परमात्म्याचे प्रत्यक्ष द्रष्टा, भगवानाला पाहून, त्याचं स्थान पाहून. जसं पुण्यात्म्यांनो दासाबरोबर बरेच वेळा अशी कहाणी घडली आहे. हे मागचे संस्कार होते. ती भक्ती उफाळून येत होती. तर किती वेळा अशी मनाची स्थिती होत असायची, जसं आपल्याला कोणी वाईट बोललेलं असेल त्याने दुःखी पण होतो, कुठलं टेन्शन आलेलं असतं, किंवा कोणाच्या विषयी आणि तसा द्वेष भरलेला असेल तर तो नक्कीच लयाला जाईल. अगदी स्वप्नासारखं खूप वेळ विचार करत बसतो की हे असे त्याने कष्ट दिले होते, निकामा मनुष्य आहे, हे मनातच येत नाही. आणि असं असतं की जसं आपल्यासारखे दिसतात, कोणतंही टेन्शन कुठल्या प्रकारचं आपोआप नष्ट होऊन जातं. खूप वेळपर्यंत, म्हणजे थोडा वेळपर्यंत राहतं तिथे. तिच्या जाण्यानंतर बघतो पुन्हा तेच, जसंच्या तसं. त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने असं करायला नको होतं. आणि ती चिंता, ते टेन्शन परत स्टार्ट होऊ लागतं. तर ती एक कृपेची लहर होती, म्हणजे आपला शत्रूसुद्धा मित्र दिसायला लागला होता. ती लहर अशी आतून उठून आली आणि तिच्या जाण्यानंतर पुन्हा तोच कहर जसाच्या तसा. त्याने असं केलं, हे असं झालं, फलाणं झालं, ते कसं होईल. तर ही कहरची लहर सुरू होईल, ती कृपेची लहर होती. तर गरीबदास साहेबजी म्हणतात, शंखों लहर मेहर की उपजे. तिथे सारे असे उमंग उठतील, कोणाविषयी द्वेषच नाही वाटणार, करण्याने इच्छेनेही नाही होऊ शकणार. तिथे व्यवस्थाच अशी आहे. आणि तिथे कुठली राग द्वेषाची गोष्टच नाही. कोणी ना कोणी आता हावच नाही कुठली. इथे आपण डाकू बनलो, धनी बनलो, लुटेरे बनलो, डाके घातले, लाच घेतली आणि भेसळ केली, 36 पंगे घेऊन करून जुगारसारखे केले. सुखी व्हायचं होतं तर दुप्पट दुःख होत जाते. पाप जमत जातं तुमच्या डोक्यावर. ते धन तर तुमच्याजवळ राहणार नाही, कोणत्या तरी कारणाने निघून जाईल आणि पाप सुरक्षित राहतील आणि दुपटीने भोगावे लागतील. आता परमात्मा काय सांगतात के शंखों लहर मेहर की उपजे और कहर नहीं जा कोई. दास गरीब अचल अविनाशी सुख का सागर सोई. तो सुखसागर आहे सतलोक, जिथे अचल अविनाशी शाश्वत स्थान, तो सतलोक आहे. आणि मग काय सांगतात, जोपर्यंत तुम्ही सतलोकात नाही जाणार, परमसंत तुम्हाला नाही मिळणार, तोपर्यंत तुम्ही इथे काळाच्या व्यवस्थेची जितक्या पण पूजा साधना वेदांपर्यंत करत असाल, किंवा अन्य काही साधना ह्या तत्वापेक्षा वेगळ्या करत असाल, त्यापासून काय प्रतिफळ तुम्हाला मिळेल. काय सांगतायत, कोट जन्म तन वर्मत हो गे कुछ ना हाथ लग्या रे. कुकर सुकर खरबया बोरे कौवा हंस बुगारे. कोटि जन्म तू राजा की ना मिटी न मन की आशा. भिक्षक होके दर दर घूम लिया मिला न निर्गुण रासा. इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वर्ण धर्मराया. विष्णुनाथ के पुर को जाके तू फिर भी वापस आया.
असंग जन्म तन मरत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे। द्वादश मध्य महल मठ बोरे, बहुर न दे धर रे। दोजक भिष्ट सभी ते देखे, राजपाट के रसिया। तीन लोक से तरपत नाही, ये मन भोगी खसिया। सतगुरु मिले तो इच्छा मेटे, पद मिल पदे समाना। चल हंसा उस लोक पठाऊं, जो आदि अमर अस्थान। चार मुक्ति जहां चंपी करती, माया होरी दासी। दास गरीब अभय पद पर से, वो मिले राम अविनाशी। आता हे सांगितलंय की ज्या साधना तुम्ही करत राहिलात सतनाम आणि सारनामा व्यतिरिक्त, त्याने तुम्हाला काय मिळालं? कोटि जन्म तोय भरमत हो गे, कुछ नहीं हाथ लगा रे। कुकर कुत्ता सुकर सुअर खरगदा, कुकर सुकर खरबया बोरे, कौवा हंस बुगारे। कोटि जन्म तू राजा की न्या, कोटि जन्म तू राजा की न्या। मिटी न मन की आशा, और भिक्षुक होकर दर दर घूम लिया। ये मिला नहीं निर्गुण रासा। काय म्हणतात गरीबदास साहेबजी आपल्या परमात्म्याला साक्षात बघून? पुण्यात्म्यानो, आजचा सारा सत्संग आणि म्हणजे हा जो 3 दिवसांचा सत्संग स्टार्ट जिथून झाला होता की परमात्मा कोण आहे आणि हा जन्ममृत्यूचा रोग आपला कसा नाश होईल, याचे जोपर्यंत आपल्याला प्रमाण नाही मिळणार की कोणत्या महापुरुषांचा असा रोग गेला आणि त्यांनी कोणता मंत्र कोणत्या औषधाचा प्रयोग केला, तर तोपर्यंत आपल्याला दृढविश्वास नाही होऊ शकत की जे उपचार आपण पुढे करणार आहोत हा आपल्याला स्वस्थ तरी करेल की नाही. तर जेव्हा हा दृढविश्वास होईल तेव्हा तुम्ही याला समर्पित होऊन जाल आणि असं काम होईलच होईल, कारण हे प्रमाणित आहे आणि होऊन चुकलंय. तर ह्याच्यात काय सांगितलंय कि साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, ये तो मल अखाड़ा जीतेंगे भाई युगन युगन के माल. हे चांगले आत्मे जे युगायुगांपासून परमात्म्याच्या चरणांवर कोणता ना कोणता संघर्ष करत आले आहेत, त्यांच्यापैकीच आज सफल होतील. जसे पैलवान असतात, एक्झरसाइज करतात, एक दुसऱ्याबरोबर कुस्ती खेळत संघर्ष करत राहतात, तर जेव्हा त्यांचा आमना सामना दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याबरोबर होतो तेव्हा त्यांच्यापैकीच विजयी होतो जो आधीपासून प्रॅक्टिस करतो. तर तुम्ही युगायुगांपासून करत आला आहात, आजची गोष्ट नाहीये. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जी साधना आपण करत आलो होतो त्याचा लाभ होणारच होता आणि होतच आलाय. तुम्हाला तर काहीच माहिती नाही, तुम्ही तर बालक आहात, विद्यार्थी आहात. टीचर ही मास्टर सांगत असतात आणि डॉक्टर सांगत असतात की जी वस्तू तुम्ही खात होता त्याचा लाभ असा होणार नव्हता. तर काय सांगितलंय की कोटि जन्म तू राजा की ना मिटी ने मन की आशा, भिक्षुक होकर दर दर घूम लिया, पर मिला नहीं निर्गुण रासा. जसे पुण्यात्मा असे होते, राज्याचा पण त्याग करून परमात्म्याच्या शोधात चालू पडले आणि कुणी वनामध्ये गेला. त्यांचा असा विचार होता की वनामध्ये साधू संत राहतात, डोंगरावर गुफांमध्ये राहतात आणि त्यांना भगवान मिळाला असेल ते आम्हाला सांगतील, आम्ही पण साधना करू. पण त्यांच्याकडे ते गेले, त्यांनी जसे त्यांना मार्गदर्शन केले तशी त्यांनी साधनासुद्धा केली. त्यांच्याद्वारे सांगितली गेलेली साधना आणि भक्तीने काय बेनिफिट झाला, राजा बनून गेला, इंद्राचे स्वर्गाचे राज्य प्राप्त झाले. पण समय जेव्हा पुरा झाला त्याच्या राज्याचे त्याचे पुण्य समाप्त झाले आणि परत पृथ्वीवर आला. मग पृथ्वीवर राजा बनला. राज्य खासने पूर्ण झाल्यावर परत इथे पृथ्वीवर कुत्रा गाढव डुकराची योनी प्राप्त करून इथे भटकत राहिलाय. तर काय सांगतायत, कोटि जन्म तन भरमत हो गे और कुछ नहीं हाथ लग्या रे. आता आपण सगळे जोपर्यंत सत्संग नाही ऐकत, आपल्याच विचारांमुळे समाजाकडून ऐकलेल्या त्या ज्ञानामुळे आपण कुठल्या रंगाने रंगलो होतो, घरे बांधली, उत्तम कार घेतली आणि चांगली प्रॉपर्टी बनवली आपल्या मुलांसाठी, आता त्याचा मृत्यू होईल.
ते घर आणि ती कार त्याच्या कुठल्या कामी आली? थोड्या दिवसानंतर मुले पण दुर्घटनेत किंवा कुठल्या रोगाने मरण पावली, घर तिथेच राहिले. तर सांगण्याचा भाव असा आहे, परमात्मा सांगतात की कोट जन्म तन बरमत होगे, कुछ नहीं हाथ लग्या रे. इथे मृत्यू होईल, पुण्य पापाच्या आधारावर स्वर्ग आणि नरकात गेला. तिथे आपला समय जेवढा निर्धारित होता, स्वर्गाचा पुरा केला, मग नरकात, नरकाच्या निर्धारित समय पूर्ण केला, मग 80 लाख योनी भोगण्यासाठी पृथ्वीवर, आणि पृथ्वीवर आता परत कुत्रा बनला. कुत्र्याचा समय पूर्ण होताच गाढवाच्या योनीत, गाढवाचा पुरा होताच डुकराच्या योनीत. आता इथे गरीबदास साहेबजींनी सांगितलंय, आगे गए ना बावडे और रहते भी सब्जा. बावडे म्हणजे परत आले, और रहते भी सब्जा, और बिन साहेब की बंदगी की ठेव ठिकाणा ना. आता जसे इथे पुण्यपाप केले, पुण्याच्या आधारावर स्वर्गात गेले. आत्ताच आपल्याला सांगितलं स्वर्गाचा समय पुरा होताच बळाने, बायफोर्स, जसे इथे जबरदस्तीने मृत्यू तुम्हाला दिला जाईल, असे जबरदस्तीने तिथून मृत्यू करवून तुम्हाला नरकामध्ये, नरकाचा समय पूर्ण होताच सांगतात चला गाढवाच्या योनीत, गाढवाचा समय पुरा होतात चला कुत्र्याच्या योनीत, त्याचा पुरा होतात चला डुकराच्या योनीत. तर पुण्यात्म्यांनो, परत एक टर्न वाईज, एक नंबर, एक मनुष्य जीवन परत मिळते प्राण्याला 84 लाख योनींचे कष्ट भोगल्यानंतर. तर त्याच्यामध्ये जर संत नाही मिळाले आणि हा मार्ग नाही मिळाला, तर परत तेच चला चला, तर त्याच चक्रात परत पडाल. पुरा प्रोसेस आहे ही 84 लाख योनींमध्ये फिरण्याची. तर ह्यासाठी सांगतात, कोट जन्म तन बरमत होगे, कुछ ना हाथ लग्या रे. और कुकर सुकर खरबया बोरे, कौवा हंस बगारे. कोटि जन्म तू राजा की न मिटी न मन की आशा, और भिक्षुक होकर दर दर घूम लिया, मिला ना निर्गुण रासा. तुम्ही असे पण साधक झाले असाल कोणत्या जन्मात, जसे घर सोडून गेले आणि मग कारण की घर सोडून जंगलात जाऊन बसले आणि जंगलात भूक लागली, वनातून परत आला, भिक्षा मागितली. अशी पण पुण्यात्मांची माहिती आम्हाला मिळाली की हा अशी साधना करत होता. गावातून खाणं मागून आणत होता, ओली कोरडी जशी कोणी देईल तशी, आणि 1-2 रोटी खायचा, बाकी टांगून ठेवायचा कपड्यात बांधून वृक्षावर. ती वाळून जायची 2-3 दिवस, त्यांनाच भिजवून खायचा, मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत मागायला जायचा. तर परमात्मा म्हणायचे, तुम्ही असे पण साधक झाला असाल जे अशा श्रद्धेने, असे संयमी पण होते, आणि ज्या कारणाने तुम्हाला काय मिळाले? इंद्र कुबेर ईश की पदवी, ब्रह्मा वरुण धर्मराया, विष्णुनाथ के पुर को जाके तू फिर भी वापस आया. अशी साधना, असे खूप वैराग्य बनवून, सगळे काही त्यागून, इतके संयमी राहून, कठीण साधना करून सुद्धा तुला काय मिळाले? इंद्र कुबेर वरचे देवता बनवून टाकले. इंद्र कोणाला म्हणतात? स्वर्गाच्या राजाला. आता पुण्यात्म्यांनो, आपण तर इथे MLA MP सरपंच पण बनल्यावरती समजतो की आपण काय बनून गेलो. अजाणतेपणाने, बिगर ज्ञानानेही बडबड करतो प्राणी. आता याने तुलना होऊन जाईल की राज्याची काय आवश्यकता आहे, कसे आहे हे राज्य, एक हा इंद्र कसा बनत असेल ह्याचा. एकतर हा इतके पुण्य करेल, धर्मयज्ञ करेल, 100 मण देशी तूप, एका मणात 40 किलो, 100 मण देशी तूप एका वेळच्या यज्ञामध्ये लावले. त्याच्यात हवन पण होईल, भंडारे पण होतील. आता जसे ज्याच्यात 100 मण तूप म्हणजे 4000 किलो जसे तूप लागले, तर तिथे अन्य खर्च किती होईल? आटा, मीठ, मिरची डाळीचा, तर त्याची तर गणतीच नाही. तर असे 100 यज्ञ करेल ज्यामध्ये 100 मण देशी तुपाचा प्रयोग होईल. आणि त्याच्यासाठी काही कंडिशन आहे, प्रमाण कंडिशन्स आहेत त्याच्या, की जर मर्यादा भंग झाला तर तो यज्ञ आपला मानला जाणार नाही. आणि 100 यज्ञांमधला एक जरी खंडित झाला तर नव्याने परत सगळे करावे लागेल.
त्याने काय मिळेल? इंद्राची पदवी मिळेल. इंद्राचे म्हणजे स्वर्गाचा राजा इंद्र असतो, जसे प्रधानमंत्री माना भारताचा राजा. तर ह्या प्रयत्नाने, ह्या क्रियेमुळे त्याला इंद्राची पोस्ट मिळेल. त्या प्राण्याला स्वर्गाचा राजा बनून जाईल. आता त्या स्वर्गात तर साधा व्यक्ती सुद्धा जाऊन विचार करेल की मी सुखी होऊन जाईल, भोळेपणाने, अज्ञानाने. आता परमात्मा आपल्याला काय ज्ञान देऊ इच्छितात की ज्ञानामुळे तुम्हाला सतलोकाची इच्छा जागृत होईल. आता काय सांगू इच्छितात परमात्मा? की तुम्ही इथे छोटेसे राज्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असता आणि ते इंद्राचे राज्य इतकी साधना करण्याने प्राप्त होईल. दुसरी त्याची पद्धत अशी आहे की इतके तप करेल, तपामुळे राज्यसुद्धा प्राप्त होत असते. परत त्याच्यात सुद्धा टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर वर्तमान जो स्वर्गाचा राजा असतो इंद्र, त्याला एक आणखी सूचना असते की तुझ्या शासनकाळामध्ये जर इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी क्रिया केली, त्याला मध्येच पदमुक्त, पदरहित केले जाईल आणि त्या आत्म्याला त्याच्या पदावर विराजमान केले जाईल. तर त्याला चिंता लागून राहते की स्वर्गाच्या राजाला की कोणी पृथ्वी लोकामध्ये इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी ही क्रिया ना करेल. त्याला खंडित करण्यासाठी त्याचे डोके सारखे कायम करत असते. तुम्ही पाहत राहा, इथे ह्या पृथ्वीचे एक छोटेसे MLA, MP, मंत्री, मुख्यमंत्री बनण्यासाठी हे किती उपद्रव करतात. तुम्हाला माहिती आहे राजनीती किती धोकादायक आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लक्ष्मण इंदू नाईक. आपण कुठून आलात? गाव व्याहूर, पोस्ट धुळवत, जिल्हा नंदुरबार. आपला व्यवसाय काय आहे? मी माझ्या घरात शेतीचा व्यवसाय करतो आहे. मी कपडे विकायचं काम करतो आहे. आता संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? बलजीत सिंग महाराजांजवळ आम्ही नामदीक्षा घेतलं होतं पिंपळनरहून. ते पासोनामाची साधना सांगितलं होती. जे पासोनामाची साधना आम्ही 3 घंटे सांगितलं होती. प्रतिदिन 3 घंटे सुमरण ध्यान करायचा, तर ध्यान करानंतर तुम्हाला परमात्माचं दर्शन होणार असे सांगत होतं महाराजजी. आम्ही असं फारच दिवसात केलं होतं. असं एक दिवस, 2 दिवस, 2 महिने, 4 महिने, 5 महिने, 4 महिने, 6 महिने नंतर 3 वरीस झाला. 3 वरीस झाल्यानंतर आम्हाला काय परमात्माचं दर्शन झालं नाही. ना आर्थिक परिस्थिती सुधारली आम्हाला, ना आध्यात्मिक लाभ आम्हाला भेटला. तसं करता करता हम थकून गेलो होतो. त्याच्यानंतर मला एक महाराजजी भेटला का भाऊ उपास साधना करा 3 वर्षाचा, त्याच्यानंतर तुम्हाला परमात्माचं दर्शन होणार. त्यांनी सांगितलं की भाऊ 3 वर्ष उपास करण्यासाठी तुम्हाला वैरागी बनावा लागेल, संसाराचा शिरीष दूर होणं लागेल, का तेव्हा तुम्ही परमात्माचं दर्शन करू शकणार. आणि एकच टाईम तुम्हाला जेवण करण्या लागेल, पाणी पण प्यायचं नाही, खायचं कायच काय नाही, एकच टाईम खायचं होतं असं सांगत होतं. मग रमजान केलं होतं आम्ही. त्याच्यानंतर रोजा 30 दिवशी रोजा ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे रमजानमध्ये रोजा करत होतं. रोजा करीन मग कलम रोजा सकाळी 5-4 वाजता करायचं. मग त्याच्यात कलम बोलून मग दिवसभर सुमरण करायचं कलमामध्ये. मग ते करता 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 आम्ही 26 दिवस सुधी रोजा केलं. त्याच्यानंतर 26वा जो रोजा होता त्या दिवशी आम्ही असं फारच चर्चा केली. त्याच्यानंतर आम्ही जे कलम बोलत होता, बिस्मिल्ला रहमान रहीम कर ला हिल्ला इलाही मोहम्मद रसूलल्लाह, हा कलमाचं पण मी जाप केलं होतं. आणि हा कलमाचा भक्ती करता करता इस्लाम धर्मामध्ये असं सांगतं आहे की ज्या दिवशी ईद राहतो आहे त्या दिवशी जर परमात्माचा अल्लाह से कुछ मांगो तो अल्लाह दे देता है. तो सर उच्च करीन आम्ही सांगितलं की हे परमात्मा,
तुम्ही कुठे आहे, आम्हाला भेटा जल्दी. मग फारच दिवस असं झालं, करता 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 मग ते रमजानाचा रोजा पण पूर्ण झाला. त्याच्यानंतर मी एक जय गुरुदेव पंथाचा एक भगत होता, तो भेटला मला. तर 2008मध्ये मला भेटला. 8मध्ये भेटानंतर मी त्याचा माझा मुलाखत झाले का भाऊ, त्याच्याबरोबर तो खूपच असं चांगलं गोष्ट करायचं. चांगलं गोष्ट करता करता मग मी एक दिवशी असं झालं की माझ्या गावाहून त्याचं गाव 25 किलोमीटर आहे. माझ्या गावाहून 25 किलोमीटर आहे. तर मी त्याच्या गोष्टी असं पुचायचं की भाऊ हा असं चांगल्या गोष्ट कुठून सांगताय का, हा एवढी ज्ञानाचं बात एवढं कुठून सांगताय. मग त्याच्यानंतर मी त्याला एक दिवसाचं फुसलं, भाऊ तर हा पूर्ण सृष्टीचा परमात्मा कोण आहे. त्याने मला हसून दिलं का नाही सांगितलं का पूर्ण परमात्मा कोण आहे. मला सांगितलं घरी चाल, तू घरी चाल तेव्हा सांगू. मग मी घरी पण गेला तेव्हा सांगितलं. हा एक त्याच्याबरोबर एक पुस्तक होता, पुस्तक उघडलं आणि त्यांनी सांगितलं का हा हरियाणामध्ये आलेला आहे ये संत. आता त्याचा पत्ता मला पण माहिती नाही, तुला पण माहिती नाही भाऊ. आपण केव्हा जाऊ काय जाऊ ते नक्की सांगू शकतो नाही. आमचं शहरात जो जवळचं शहर होतं ते पण आमचं फायलं नव्हतं. तर एवढी लांब कुठं जायचं काय करायचं. मग तसंच रोजचं आमचं यायचं. मग तसं आम्हाला 2013चा समय झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात. जो भक्तिविधी आपल्याला सापडला त्या भक्तिविधीवर आपण भक्तिसाधना केली. जसं की आपण जी परंपरागत भक्तिसाधना आहे तीसुद्धा आपण करून बघितली. त्याचप्रमाणे आपण उपास केले, वैराग्य धारण केलं आणि मुस्लिम धर्मामधील जो रोजा आहे, जो रोजाचा उपवास आहे तोसुद्धा आपण केला. परंतु मला असं विचारायचं आहे की ह्या वेगवेगळ्या पंथातनं आपण नामदीक्षा घेतली किंवा त्या साधनांचा आपण अवलंब केला. असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा सापडला आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? हा फारच चांगला प्रश्न विचारलेला आहे की मी एक दिवसात असं श्रावण सोमवारामध्ये आमच्या गावात एक तीर्थस्थान आहे. तीर्थस्थानावर आम्ही असं एक बोलायचं होतं की तीर्थ नावे तर फल एक है, संत मिले फल चार, सतगुरु मिले फल अनेक है, कहे कबीर विचार. त्या दिवशी असे करीन सांगून आम्ही निघून गेलो तीर्थामध्ये. तिथं गेलं जावानंतर आम्ही मंदिरामध्ये गेले. मंदिराच्या जवळ पाय पडलं, तिथं बसलं आणि पडानंतर मग इथं साधू संत येता भाऊ काय तर परमात्माची चर्चा करता, त्यांना आपण भेटू आणि काय तरू समजू भाऊ इथं आलेलं त्याच्या बरोबर. मग नदीमध्ये गेलं, तिथं आंघोळ करून घेतलं. मग त्यांच्या जवळ गेलं. त्याच्या जवळ जावानंतर मग संत रामपालजी महाराजाचं भगत होतं तिथं, जे तीर्थमध्ये आंघोळीसाठी येत होतं. मग त्यांना सांगत होता का ते भक्त का भाऊ हा संत रामपालजी महाराज आहे, शास्त्र अनुकूल भक्ती देतं, ह्याने पूर्ण मोक्षाची भक्ती आहे. आम्ही पण तिथं गेलो होतो. आम्हाला पण कळली ती बात का भगतजी काय सांगायचं ते आम्हाला काय माहिती नाही. पण आम्ही त्यांना सांगितलं की महाराजजी आम्हाला पण हा पुस्तक द्या. हा पुस्तक दिल्यानंतर आम्ही घरी गेलं. घरी जावानंतर आम्हाला वाचता येत नव्हतं. मग माझी पत्नी आहे ते वाचत होती. त्यानं सांगितलं की भाऊ हा पुस्तकचं जो ज्ञान आहे ते आम्हाला वाचून सांगा. मग त्यांनी वाचून सांगितलं आम्हाला. तिथं असं पेज सांगितलं त्यांनी, एक ज्ञानगंगा करून पुस्तक दिलेली होती. त्याच्यात मी एक असं पेज वाचलं की रामकृष्ण से कोण बढा उन्हें भी गुरु कीन्या. आता आम्ही ज्या पंथामध्ये जुळलेलो होतो, जो ठाकूरसिंग महाराज त्या पंथामध्ये, त्याच्यात एक मेन मुखिया होतो जो राधास्वामी. त्याचाच जीवनीत आमच्या बरोबर होती. तर त्यांनी सांगितलं की भाऊ हा तर रामकृष्णसारखंही पृथ्वीवर आलेले आहे मृत्यूमंडलमध्ये, त्यांनी पण हा गुरु केलेले, हा राधास्वामी गुरु नाही केलं. भगवंताची प्राप्तीसाठी गुरु करणं जरुरी आहे. तर मग आम्हाला असं कळलं की भाऊ गुरु करणं जरुरीच आहे. मग आम्ही ते तुरंत सोडून जे भक्त होतं संत रामपालजी महाराजांचं त्यांच्या जवळ गेलं. त्यांना सांगितलं भगतजी आम्हाला पण हा तुमच्याबरोबर यायचं आहे, पण आमची आर्थिक परिस्थिती एवढी खराब होती सरजी की आम्ही सांगू नाही शकतो. त्या टायमाला आम्हाला 30 रुपये रोज किंवा 50 रुपये रोज कामावर जायचं. मग आम्ही 1 ते 2 महिना काम केलं. काम केल्यानंतर आम्हाला
असं तिथं हरियाणाला जायचं भाडं पण आमचं 2 महिन्यामध्ये पूर्ण झालं नाही होतं. मग त्याच्यामुळे आम्ही थकून गेलो, आता हरियाणाला नाही पोहोचू शकणार. मग त्या भक्तानं असं सांगितलं, भगतजी तुमच्याबरोबर किती पैसे आहे? भगतजी आमच्याबरोबर 1000 रुपये. मग त्याने असं सांगितलं, 1000 रुपये तुमच्याबरोबर ठेवा, मी किरायाचा भाडा करून देतो आणि खर्च तुम्ही करा आणि सहज म्हणून या आणि तिथं बघा आश्रममध्ये काय सोय आहे. आम्ही तसं खुश झालो, भाऊ आता भाऊ आपला नंबर लागला हो असं करेन. मग आम्ही निघाला तिकडनं. मग जेव्हा आश्रममध्ये पोचला 2013मध्ये तेव्हा तिथं पोचल्यानंतर आम्ही तिकडची जी व्यवस्था बघूनच आम्ही एवढं खुश होऊन गेलं का भाऊ जे स्वर्गात सुख सांगतं ते पण नाही आहे, त्याच्यात बी कमी आहे, एवढं सुखाचं स्थान होतं सतलोक आश्रम. मग तिथं पोचल्यानंतर माझ्या एक भक्तिमार्गामध्ये एक विशेष असा होता सरजी, की संपूर्ण सृष्टीचा मालक कोणीतरी आहे असा हा मनात माझा फारच दिवसाचा प्रश्न होता. तो प्रश्न असा होता, तो अनामी पुरुष करीन, हा अनामी पुरुष सगळ्या मोठा आहे असं माझा मनात होता. राधास्वामी पंथमध्ये जे जुळलं होतं त्या पंथात सत्संग ऐकलं. ते सत्संग ऐकानंतर बी आमचं दिल भरलं नाही का भाऊ एवढं संपूर्ण ज्ञान सांगानंतर बी आमचं मन भरलं नाही. मग त्याच्यानंतर संत रामपालजी महाराजनं सृष्टीरचना सत्संग सांगितली तर अनामी पुरुषचं नाम सांगितलं संत रामपालजी महाराजांना. मी लगेच ते भक्तांना सांगितलं, भगतजी मला संत रामपालजी महाराजांजवळ नामदीक्षा घ्यायचं आहे. ते भक्तांना सांगितलं, चला भाऊ आता नामदीक्षा घ्यायचं आहे. तर मग तिथं गेलं नामदीक्षा घेण्यासाठी. मग नामदीक्षा घेण्यासाठी तिथं आम्ही गेलं. ज्याच्यानंतर तिथं काय तर नियम सांगताय. मी त्यांना असं सांगितलं, भगतजी मला नामदीक्षा घ्यायचं आहे, नियम काय सांगा नाही, कसं आहे मला परमात्मा प्राप्तीसाठी मला नामदीक्षा घ्यायचं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला पुस्तकामार्फत कळालं आणि आपल्यामध्ये चहा निर्माण झाली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी, आणि ते एके दिवशी संत रामपालजी महाराजांचा योग आला आणि आपण त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, मी असं तर सांगू नाही शकतो केवढं लाभ दिलं परमात्माने. पण एक दिवशी असं माझ्या जुळानंतर मी थोडा दिवसानंतर भक्ती केल्यानंतर मला असं काय तर कळलं की काय तर व्यवसाय करानंतर मालिकाचं नाव घेतलं आणि व्यवसाय करता करता मी एक दिवस असं 2-1 वाजताचा समय होता. त्या दिवशी मी व्यवसायासाठी खेड्यावर जात होतो. मग रस्त्यात एक भेस होती. भेसनं असं मागूतीन माझी मोटरसायकल ती मागेतीन मारून दिलेली होती माझ्या गाडीला. मग मारली मी तिथं रस्त्यावर बेहोश झाल्यानंतर माझ्या असं 10-15 मिनटानंतर मला होश आल्यानंतर मी उठलं आणि मग उठानंतर भाऊ माझ्या पायात काय लागलं का नाही लागलं असं काय बघितलं नाही. मी सिद्ध त्या गावात निघून गेलं. गावात जावानंतर मी डॉक्टरजवळ बी न गेलं. त्याच्यानंतर मी घर आलो. त्याच्यानंतर आज 2 दिवस मी धंदा केला. 2 दिवस धंदा केल्यानंतर मग माझा जो पाय आहे ते गाडीचं किक मारल्यानंतर एवढा सुजून गेला. तो एवढा मोठा सुजून गेला तर तो सुजला 15-20 दिवस झाला, पुरा पाकून फुटत नव्हता. मग एक दिवशी मी जायच्यासाठी मला कोणी घरी नाही होता, कोणी नव्हता. मी एक माझ्या पडोशीमध्ये एक मुला होता, त्यांना सांगितलं, भाऊ मला गाडी चालू करून दे, मी गाडीवर बसून जायचं आहे. मग मी गाडीवर बसलं. मग जेव्हानंतर गाडी चालू करून दिले, बसलं आणि बसल्यानंतर 2-1 मिनटं झालं. पाय ठेवानंतर माझं ते पाय फुटलं सरजीत. एवढं फुटलं तर 2-3 किलोचं एवढं घाण निघलं ते पायात, एवढं घाण निघलं. मग पुरा पाय सडून गेला होता माझा. सडानंतर मी जे डॉक्टरजवळ ट्रीटमेंट चालू होता त्या डॉक्टरजवळ गेलो. त्या डॉक्टरांना असं सांगितलं की भाऊ मी माझ्या बसची बात नाही, आता तू एक MBBS डॉक्टर असेल त्याच्याबरोबर जा, ते तुझ्या ट्रीटमेंट करणार. मग त्याच्यानंतर मी हार मानून थकून गेलो भाऊ. त्याच्यानंतर त्या डॉक्टरजवळ गेलं. त्या डॉक्टरनं असं सांगितलं, भाऊ हा एवढा सुद्धा पाकून गेला होता, परंतु कुठे गेला होता तू? मी त्यांना सांगितलं, डॉक्टरजी
मी तिथं जो करत होता खेडावर जो डॉक्टर होतो त्याचं, ते जेवढं माझ्या एक दिवसात 2,000 3,000 जेवढं माझ्यापर्यंत पैसे घ्यायचं असेल तेवढे घेऊन घेतले त्यांनी. त्याच्यानंतर मग फुटून गेलं. त्याच्यानंतर नाही सांगू दिले कुठे पण जा भाऊ तुला इलाज करायसाठी. त्याच्यानंतर मी तुझ्याबरोबर आला. त्यांनी ते मला असं सांगितलं की सुईने टोचलं आणि काय नाही टोचलं, डायरेक्ट ट्रीटमेंट रूममध्ये घेऊन घेतलं आणि डायरेक्ट कातर काढली आणि डायरेक्ट माझ्या पायाला काटून टाकलं. कापानंतर मी एवढं चिक्का मारलं 1-2 कलाक. आता सर मी तुम्हाला सांगू नाही शकतो त्या समयामध्ये एवढं दुःख आलं मला. तर भाऊ जसं लोक सांगताय का भाऊ यमराजाचं जसं ठोकतं आहे तसंच मला वाटून राहिलं होतं का भाऊ हा डॉक्टर नाही कोणीतरी यमराज आहे भाऊ. आता एवढं मला तकलीफ करावायचं. मग तसं झाल्यानंतर मी त्याच्याबरोबर 2-3 महिन्यासारखं चाललं सरजी. तर 60-70 हजार पण ते सुद्धा काढून घेऊन घेतलं माझ्याबरोबर. त्याच्यानंतर मी पैसे संपूर्ण खतम झाल्यानंतर मी हार मानून गेलो. त्याच्यानंतर मग फिरी परमात्माला प्रार्थना केली की हे मालिक माझ्याबरोबर तर पैसे पण संपलं, आता तूच माझा डॉक्टर आहे, तूच माझा सगळे काय आहे. मी जेव्हा त्यांना हात जोडून वरती परमात्माच्या जवळ प्रार्थना केली, आता तूच मला सुधारू शकणार. एवढं पैसा खर्च करानंतर बी नाही सुधारलं. मग त्याच्यानंतर मी परमात्माला प्रार्थना केली मनोमन आणि माझी मनाची प्रार्थना परमात्माने स्वीकारली की थोडा दिवसानंतर मी ना गोळी खाल्ली ना मी कोणाशी इंजेक्शन घेतली. हा असं काय तर एक टूप होता, ते टूप असं दावा समजून लावून घेतलं होतं का भाऊ एक परमात्माची वाणी होती का भाऊ राम नाम की औषधी खरी नीती से खाय, अंग पीडा रोग महारोग मिटी जाय. का भाऊ असं नाममध्ये एवढी शक्ती सांगता आहे परमात्मा. तर नामामध्ये एवढी शक्ती आहे तो शारीरिक शरीराचे बिमारी आहे ते पण खतम होऊन जाणार आणि जे मनुष्य जीवनचा जन्ममृत्यूचा जो रोग आहे ते पण खतम होऊन जाणार. तेव्हा मला कळलं, तेव्हा मी ते नाम सुमरण जास्त सुरू ठेवला. त्याच्यानंतर माझा पाय सुधारला सरजी. सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नाममंत्राने आपला जो पिचडलेला सडलेला पाय होता तो पूर्णतः बरा झाला. मला आणखीन असं विचारायचं आहे की जो शारीरिक लाभ आपल्याला झाला त्या व्यतिरिक्त आणखीन संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला काय काय लाभ प्राप्त झालेत? मी आता माझी आर्थिक परिस्थिती एवढी खराब होती सरजी की मी पाय खराब झाल्यानंतर मी आता असं समजलं भाऊ माझ्याजवळ पैसे बी खतम झाले. मी थोडं पैसे व्याजून घेतलेलं होतं. व्याज ती पैसे करले की भाऊ व्याजचं काय करू, मी बसून काय करू धंदा करू. धंदा करण्यासाठी मी शेतीचं काम करण्यासाठी शेती केले. आता एवढं मी 25 एकर जमीन तिथं भाडाची घेतली. 25 एकरमध्ये मी 10-12 एकरचं 3 वर्षाचं भाडं दिलं होतं. 3 वर्षाचं भाडं दिल्यानंतर मी भाऊ मी बसीन तरू करणार तर सांगणार तर कोणी तरू मजुरी लावून काम करून करणार. मी तसं करता मी 1 वर्षाला शेती केली. 1 वर्षात पहिलं जे वर्ष केलं त्याच्यात मला खूपच मोठा बेनिफिट भेटला. त्याचा मी 3 वर्षाचा भाडा पण वसूल करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी दुसरा जो वरीस झाला भाऊ माझा त्याच्यानंतर मी 70 ते 80 हजारचं खर्च करून टाकलं आणि पीक काटायचं समय आला आणि ते बुडीत क्षेत्राची जमीन होती. त्याच्यामध्ये माझ्या जमीनचं फारच असं लोस झाला भाऊ. बुडीत क्षेत्रामध्ये पाऊस फाळं पडला त्याच्यानंतर माझी जमीन सगळे बुडून गेली. मी माझ्या मनात असं पण नाही आलं की भाऊ मी पूर्ण परमात्माची भक्ती करत हो ना असं माझ्याबरोबर का झाला. आता जर मी असं मनात केलं की भाऊ काय तर मोठं घडणारं होतं त्याच्यात परमात्मा किंवा मी भक्ती मार्गामध्ये की वंचित होऊन जातो का काय करतो त्याच्यामुळे माझी जी जमीन सगळे बुडून गेली. मी आता फारच असं कर्जात 2 वर्ष माझी जमीन बुडून गेली. फारच म्हणजे असं खूप नुकसान झाल्यानंतर माझी जी मानसिकता आहे ती मी खोवून दिली सरजी की मला फारच असं टेन्शन, रात्री झोपणे यायचं. मग संत रामपालजी महाराजांची जी भक्ती दिलेली होती ते पण नाही सुमरण करायचं. एवढं फार टेन्शन यावानंतर मी असं काय तर मनात कळलं की भाऊ आज टेन्शन घेण्यानंतर बी काय होणार नाही भाऊ. त्याच्यानंतर मी मनातलं एक प्रार्थना केली संत रामपालजी महाराजांचं, हे परमात्मा काय तर असं लहान दाखव मला तर मी हा कर्ज पण फेडू शकतो आणि माझ्या जीवनाचा पण उद्धार करू शकतो. तू सांगतं हे परमात्मा जे करतं आहे ते चांगलंच करतं आहे तर माझं पण चांगलंच करणार आहे तू. मग तिथं मी शेत करता मी असं काय तर माझ्या दिमागात असं बसलं का एक संत रामपालजी महाराजाचा जो भक्त होता त्याने असं सांगितलं की भगतजी माझ्याबरोबर ये.
मी त्यांना असं सांगितलं, भगतजी मला शेती करायचं काय, मला घरी जायचं, सदक पेट्रोल टाकायचे पैसे नाही, एवढी माझी आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे, तर मी शेती काय करू शकतो, काय घरी तक नाही जाऊ शकतो. त्या भक्तानं असं सांगितलं, भगतजी हा 200 रुपये घे आणि हा 100 रुपयाचा पेट्रोल टाक आणि माझ्या शेतात एवढी शाकभाजी लावलेली आहे, ते शाकभाजीचं काय तर व्यवसाय कर. मग ते व्यवसाय मालिका ती दयासन एवढी मी दया झाली की मी ते व्यवसाय चालू केलं. व्यवसाय चालू केल्यानंतर धीरे धीरे हळूहळू करतो मी 15-20 दिवसात असं दुसरा व्यवसाय करण्यासाठी तयार झालो. कबो काय कांदे विकायचं, मिरची विकायचं. त्याच्यानंतर मला फारच असा बेनिफिट भेटला सरजी. तर मी 2 महिन्यामध्ये असं 1-2 लाख रुपये कमावून घेतलं सरजी. 1-2 लाख रुपये कमावल्यानंतर मी मालिकची दयाहून मग असं केलं का भाऊ आता शेतीचं काम मला करायचं नाही. मग ते धंदा शेतीचं सोडून दिलं मी. शेतीचा धंदा सोडल्यानंतर आता कपडाचे व्यवसाय करतो आहे आणि कपडाचे व्यवसाय एवढं जोराहून चालतं आहे संत रामपालजी महाराज दयाहून. आणि सगळे काय कर्ज मी फेडून टाकलेलं आहे सरजी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, तर या अनुषंगाने आपण आपले जे इतर आप्तेष्ट आहे, नातलग आहेत, त्याचप्रमाणे जे आपले समाज बांधव आहेत आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? सरजी, मी संदेश देण्यासारखं तर नाही आहे. एक हात जोडून प्रार्थना करू शकतो आहे की हा संत रामपालजी महाराज जी पूर्ण परमेश्वराचा रूप आहे आणि हा शास्त्र अनुकूल भक्ती देत आहे. जसं सुख मला दिलेले आहे ते सुख तुम्हाला पण भेटणार आहे. हा भक्ती शास्त्र अनुकूल भक्ती करा संत रामपालजी महाराज जवळ. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्र अनुकूल भक्ती देत आहेत, तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी किंवा नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? सरजी, आज आपले भारतामध्ये फारच असं भिन्न चॅनल आहे. त्या चॅनलावर संत रामपालजी महाराजांचं सत्संग येतं आहे. सत्संग चालल्यानंतर त्याचा पट्टी चालते, त्याच्यावर नंबर येतं आहे. नंबर तर तिथं ते जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहे. आणि जिथं तुमचं जे जिल्ह्यात सेंटर ते नंबरवर कॉन्टॅक्ट करून नजीकचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं जेवढं पण जिल्हा आहे तेवढे जिल्ह्यात संत रामपालजी महाराजांची दया झालेली आहे. सेंट्रल आहे तिथं तुम्हाला सेंट्रल भेटू शकतं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध झाली आहेत, तर एखाद्या साधकाला तिथे जाऊन नामदीक्षा मिळू शकते. परंतु जर त्या साधकाला ती नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? सर, हे फारच चांगला प्रश्न विचारलेला आहे. कसं हा प्रश्न माझ्या मनात पण फार खटकत होता. कसं मी पहिलं जी भक्ती करत होता ना, तेव्हा एक माझ्या मनात असं शंका येत होती. मी जिथं बघितलं होतं ना तिथं पण पैसेच घेत होतो. जिथं जायचं तिथं पैसे घ्यायचं, जिथं जायचं तिथं पैसे घ्यायचं. तर मला ते शब्द मनात एवढं टकरायचं का भाऊ इथं पण ते हरिनामाची भक्ती नाही आहे. पण जेव्हा संत रामपालजी महाराजांचं जवळ मी अनुग्रह घेतलं होतं तेव्हा माझ्याबरोबर 1 रुपये काय भगतजी सरजी काहीच काय घेतलं नाही. जसं ते जो वाणी आहे, हरिनामाची खेती करा, ना पैसा लागे ना रुपया ना फुटकी कवडी, माझ्याबरोबर 1 रुपया पण घेतलं नव्हतं. तिथं अनुग्रह करानंतर मला तिथं काय तर सुविधा भेटली, ते एकदम निःशुल्क दिली सरजी. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951, 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता.